नाही मॅम, आम्ही एका वेळेला फक्त एकाच कस्टमरला अपॉइंटमेंट देतो. नाही म्हणजे तुम्हाला प्रॉपर राणीवाली फिलिंग येत नाही तोपर्यंत इथून बाहेर पडायचं नाही. ऑल राईट मॅम, आम्ही वाट बघतोय, या तुम्ही. ओके बाय. गोपी गोपी काय ग? गोपी ऐक ना प्लीज, जरा बघतोस का बाहेर किती क्लायंट्स आहेत आणि कोणाकोणाला काय काय करायचं ते बरं, सांग बघ. मला. Yes. ओके मॅम. हॅलो. येस मॅम. अच्छा, तुमची अपॉइंटमेंट आहे का? हो, चालू आहे सलॉन. हां, या तुम्ही फक्त. हां. नेहा कुठे राहिली? इथे फोन रिसीव्ह करायला कोणीच नाहीये. काहीच माहित नाही ग. मॅम, हे काय? नेहा कुठे? तू का फोन रिसीव्ह करतेस? मॅडम आज नेहा आलीच नाहीत. तिने सुट्टी घेतली व्हॉट? आणि तिने आम्हाला काही कल्पनाही दिली नाही. त्यामुळे आज काही अपॉइंटमेंट सुद्धा नाही आहेत आपल्याकडे. त्यामुळे आज कोणी कस्टमर येईल असं वाटत नाहीये. साडीपासून एप्रिल. वाव, यार असं काहीतरी होऊ शकतं याचा विचार पण केला नव्हता मी. एक मिनिट. कोको मॅम. हॅलो मॅम. नेहा, कुणाला विचारून तू आज सुट्टी घेतलीस? हाऊ डे यू? मॅम ऍक्च्युली मॅम काय मॅम? तुझ्या बापाचं सलॉन आहे? मॅम अगं काय मॅम मॅम करतेस? आज एकही अपॉइंटमेंट घेतली गेली नाहीये. हे बघ, तुझ्या बापाची प्रॉपर्टी असेल ना तर तिथे जाऊन एन्जॉय कर. माझ्या सलॉनची का वाट लावताय? अहो मॅम, ऐकून तरी घ्या. आता तू माझं ऐकायचं. तू मला फुकट खायला घालायला मी काही इथे अनाथाश्रम उघडला नाहीये. जिथे आहेस ना तिथेच थांब. यू आर फायर्ड. इडियट. अगं, सापही मेला आणि काठी पण नाही तुटली. हे बघ, एनिवेज मी कोको सॅलॉन कसं सोडायचा हा विचार करतच होते. मॅमनीच मला फायर केलं. दे टाळी. माझं सलॉन, माझे रूल्स. इथे कुणाचीही मनमानी चालणार नाही. माझाच शब्द हा फायनल असेल जो सगळ्यांना ऐकावा लागेल. मी फेकलेल्या पैशांवरती तुमचं घर चालतं नाही का? आणि पैशांची गरज असली सगळेजण बरोबर ऐकणार. हो ना मल्हार? वेलकम. वेलकम मॅम. राणी मी होणार सलून मध्ये तुमचं स्वागत आहे. बोला, कोणाकोणाला काय काय करायचंय? मला ना तुम्ही ते घरी तयार करताना त्या तेलाने मसाज करायचंय. आणि मला काय करायचंय ते मीरा माझ्याकडे बघूनच ठरवेल. तिचं ती करेल डिसाइड. करेक्ट. या. ओ हाय, या प्लीज बसा. बाहेर चितू आलाय. काल जो काही ते राडा चालला होता ना ते सगळं शूट करत होता तो. तू फक्त ऑर्डर दे, आजच निकाल लावतो त्याचा. गोपी, तू काही करू नकोस, मी बघते. शांत हो. बरं ठीक आहे. ताई मी काहीच नाही केलं ताई. मला माफ कर ताई. मी फक्त लोखंड बघत होतो ताई. मी खरंच पाया पडतो ताई. तुझ्या पडतो ताई. मी खरंच नाही काय केलं. असं कसं नाही केलंयस? ही सगळी गर्दी आपल्या सलॉनच्या बाहेर तुझ्यामुळे तर झालीये. तू काल तो व्हिडिओ टाकलास ना, म्हणून बघ किती बायका येतात आपल्या सलॉन मध्ये. हे? कसं आहे ना जित्या, सोशल मीडिया दुधारी तलवारीचं काम करतं. चांगल्यासाठी वापर केला ना तर फायदा होऊ शकतो. त्यामुळे ते जर का तुझं स्किल असेल आणि तू चांगल्यासाठी वापर केलास ना तर मला खूप आवडेल.
विचार तर मी कधीच नाही केला यार. त्या कोको मॅडम साठी केवढी मेहनत केली, केवढं अंगाला मारून घेतलं, पण त्यांनी काहीच नाही दिलं. आणि या मीराताईसाठी काही न करता तिने ऑटोमॅटिक एवढे पैसे दिले. आता ना मी या मीराताईसाठीच काम करणार. तू ठेवल्यात ह्या वस्तू धड सापडत नाही गोष्ट. मॅम मी आजपासून हे काम सोडतेय. हो, माझ्या गावच्या देवाची 23 वर्षानंतर जत्रा आहे, तर मला जावंच लागेल. आणि तसं पण तुमच्याकडे सुट्टी मागितली तर तुम्ही ओरडालच. त्यापेक्षा कामच नको. मी जाते ना, ही काम सोड. हे बघ, ऐक माझं, ऐक ऐक ना. अगं ए मूर्ख, ऐक ना. मॅम आत क्लायंट आहे, त्यांचं आटपलं ना की तुमच्या सर्व्हिसेस सुरू करू आपण. सॉरी, थोडा वेळ लागेल. अजिबात वेळ लागणार नाही, लगेच होईल. कितकी मीरा, काळजी नको करूस, आता मी आली आहे ना. कितकी तुला बघून खूप आनंद होतोय, पण अगं हळूहळू आपला सगळा सलॉनचा स्टाफ इथे येणार नाही ना? म्हणजे कोको मॅमचं काय होईल? मीरा, तू नको आता काळजी करूस. आता तू फक्त तुझ्या सलॉनचा विचार कर. चल. कोको मॅडम, काय चाललंय तुमचं? येऊन बघा जरा बाहेर. त्या पार्लर मध्ये ना मीराकडे बायकांची सुनामी आलीये. करा, काहीतरी करा प्लीज. माहितीये मला. ठेव फोन. मीरा, 2 दिवसांचे 7,352 रुपये झालेत. हे घे. बाहेर लावून ये जा. येस येस येस. हो हो, अगं लगेच निघते. हो हो, आलेच. एक्सक्यूज मी. काय आलात आणि लगेच निघालात? कुठे चाललात? या ना आत या. अहो, तुमच्या सलूनची दुसरी ब्रांच आहे ना, तिकडेच चालली आहे मी. माझं दुसरं ब्रांच नाही. नाही हो, ही एकच ब्रांच आहे माझी. अहो, तुमची ती नेहा असते ना, तिथे. ओ नाही, ते माझं सलॉन नाहीये, ते दुसऱ्या कुणाचं तरी. पण तुम्ही या ना. तुम्हाला काय काय सर्व्हिसेस करायच्या? हो, त्या सलॉनमध्ये ना ऑफर होती. सो मी ऑलरेडी पे केलंय. सो मला तिकडेच जावं लागेल. सो बाय. अहो पण कोको मॅडम, सॉरी, जरा जोरात हाक मारली मी तुम्हाला. फारच मूड गेलाय तुमचा. काय झालं एकदम? मीरानी माणसं पळवलीत म्हणे सलून मध्ये. सॉरी 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 सॉरी. कशा बघताय माझ्याकडे? कशा नका बघू. उरली सुरली माणसं सांभाळता येत आहेत ना? जमतंय ना? हा, झटक्यात झटक्यात बदलू शकता हे सगळं. खरं तर मीच बदलू शकते. पैसा बोलतो, पैशाला किंमत आहे. थोडा हात मोकळा करा, बघा तुमची सगळी कामं अगदी वेळेवर करते. मन पण मोठं दाखवा की जरा. काय मनावर घ्यावं थोडं. अरे, केबिन मध्ये या. चला या ना. काय करायचं? मीरा, तू जेवून घे ना. आमच्या सगळ्यांचं झालंय, तूच बाकी आहेस. हो मीरा, आता राहिलेलं काम आम्ही करतो, तू घे जेवण. नक्की? ऑब्विसली. बरं. लंच ब्रेक सुरू आहे का? चांगलं चाललंय. झालं का घरचं देवकार्य? एकंदरीतच काय, सगळं छान चाललंय.
माणसं येत आहेत, पैसा येतोय, नावही होत आहे. गुड. पण कसं आहे ना मीरा, यश हे असं चोरून नाही घेता येत, ते कमवावं लागतं. माझी माणसं चोरून तू राणी होणार आहेस का? हेच आहे का तुझं प्रोफेशनलिझम? फाईट करायचंय ना तर सरळ सरळ कर. 1 मिनिट मॅम, इथे आम्ही सगळे आमच्या मर्जीने आलोय. ओ इज इट? गुड टू नो. अर्थात चांगली सर्व्हिस द्यायची तर माझी माणसं लागणारच तुला. आफ्टर ऑल एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ठीक आहे, तुला आता वॉरच करायचंय ना, मग वॉरच होईल. मॅम तुमच्याशी जरा बोलायचं होतं मला. नाही म्हणजे मॅम, मी इतकी वर्ष या सलॉनमध्ये काम करतोय, मला एक गोष्ट जाणवली ती तुम्हाला सांगायची होती. मॅम हे बघा, तुम्ही जर एम्प्लॉईजशी नीट वागलात तर ते हे सलॉन स्वतःचं समजून ना दुपटीने काम करते. मॅम तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, कुठलाही बिझनेस हा कर्मचाऱ्यांच्या जोरावरच चालतो. म्हणजे कर्मचारी खुश तर ग्राहक खुश, आणि ग्राहक खुश तर अर्थात बिझनेस प्रॉफिटमध्ये असणार. मॅम आता आमचं स्वतःचं पण सलॉन आहे, पण तरीही मॅम मी इथे जेव्हा पण काम करतो ना तेव्हा खूप प्रामाणिकपणे काम करतो, अगदी स्वतःचा समजून काम करतो. आत्ता पण मी म्हणजे ह्या सलॉनचा फायदा आहे म्हणूनच बोलतो. वा, म्हणजे मला बिझनेसचे धडे देऊन स्वतः गिल्ट फ्री व्हायचंय का? तुला काय वाटलं सोडून गेलेला स्टाफ पुण्याच्या पार्लरमध्ये जातो हे काय मला माहिती नसेल? नाही नाही मॅम, तुमचा गैरसमज होतोय. मी कोणालाही रिक्वेस्ट केली नव्हती किंवा मी कोणाला मॅन्युप्युलेट करण्याचा पण प्रयत्न केला नाहीये. आय नो. आपल्या सलॉनची तू खूप प्रामाणिक केस आहे, माहिती आहे मला. माझी तुला एकच रिक्वेस्ट आहे, थोडा स्टाफ परत येईपर्यंत, नवीन जॉईन करेपर्यंत तुझी केबिन तू साफ करशील प्लीज? चालेल मॅम, पण आज नाही, उद्या सकाळी आल्यानंतर करतो मी. उद्या सकाळी? पण तुझी शिफ्ट संपली नाही अजून. स्टाफ कमी असल्यामुळे आजपासून तुझी डबल शिफ्ट सुरू. मीरा, तू माझ्या माणसांना चोरलंस, आता मी तुझ्या सगळ्यात जवळच्या माणसांवरती घाव घालणार, अगदी मुळावर घाव. मॅम तुम्ही असं नाही करू शकत. दिस इज रिअली अनफेअर. हे असं ऐनवेळी तुम्ही मला डबल शिफ्ट करायला नाही सांगू शकत. मॅम तुम्ही ॲटलिस्ट मला आधी सांगायला हवं होतं. आणि तसंही आता रात्रीच्या वेळेला कोण क्लायंट देणार आहे? एक्सक्यूज मी, हे माझं सलॉन आहे आणि तू माझा एम्प्लॉई. ऑर्डर मी तुला करणार, तू मला नाही. अच्छा, नाही मला कळतंय तुम्ही हे सगळं का करताय ते. तिथे मीराचं सलॉन जोरात सुरू आहे ना, तुम्हाला बघवत नाही, ते तुमच्या पोटात दुखतंय. पण मॅम मी पण अन्याय सहन करणाऱ्यांमधला नाही आहे. इट्स टू लेट मल्हार. जॉब ॲग्रीमेंटमध्ये आपण सगळे क्लॉजेस मेन्शन केले आणि ते वाचूनच तू सही केलेस, बरोबर? जॉब ॲग्रीमेंटमध्ये हे सुद्धा मेन्शन केलंय की मी कधीही कुठेही कुठलंही काम सांगू शकते. ओव्हर टाईम, डबल शिफ्ट सगळं मेन्शन केलंय आणि तू सगळं वाचूनच सही केलीस. आणि आता तुला जॉबही सोडता येणार नाही. 1 मिनिट, हे बघ, हे बघ, हेच आहे ते ॲग्रीमेंट. बघ बघ ना. मल्हार मल्हार मल्हार, कोको आहे मी, कोको. माझ्याशी टक्कर घेणारे भले भले गेले. बिचारा तू काय चीज आहेस? मीरा, तू उगाच काळजी करतेस, नको एवढं टेन्शन घेऊस. आणि हो, कोको मॅडम आपलं काहीही करू शकत नाही. हा गोपी, तुम्ही सगळे, आपण सगळे कोको मॅमना नीट ओळखतो.
इथे येऊन इतकी चिडचिड करून गेल्यात त्या नक्कीच काहीतरी करतील. हो, काय करणार आहेत त्या? जास्तीत जास्त काय करणार? आपलं नाव बदनाम करतील ना, त्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीत त्या. नाही रे, त्यानं याहून जास्त पण काही करू शकतात आणि आपण अंदाज पण घेऊ शकत नाही त्यांचा. अगं आधी तू शांत हो, चिल, आणि जे काय होईल ते एकत्र फेस करू ना आपण. तू नको टेन्शन घेऊस, तू खूप ओव्हर थिंक करतेस. सध्या ना आपण फक्त कस्टमर्स वरती फोकस करूया आणि हे बघ, जे होईल ते बघून घेऊ आपण. मला ना तुझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे. करेक्ट आहे. आणि कोको मॅडमची अक्कल एवढी आहे ना, त्या जास्तीत जास्त काय करतील माहिती आहे? आपले कस्टमर तोडण्याचा प्रयत्न करतील, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करणार. अरे असं करून तर बघ म्हणाव. अशा एक एक सर्व्हिसेस आणि ऑफर्स काढेन ना की हा जन्म नाही, पुढचे 7 जन्म पण कस्टमर्स आपल्याकडेच येतील. तू आहेस ना, टेन्शन अजिबात घेऊ नकोस. आम्ही सगळे आहोत ना, तू फक्त शांत राहा बस. बोल मला. मीरा, आज बाय एनी चान्स कोको मॅम आल्या होत्या का तिथे? हो. तरीच का? तिथे काय झालंय का? नाही म्हणजे इथे येऊन अगदी बघून घेईन वगैरे अशी भाषा वापरली आहे त्यांनी. काही नाही गं, मला डबल शिफ्ट करायला लावली आज. काय? तू करू नकोस. मला तुझी शिफ्ट संपली आहे ना, तू ये निघून घरी. ऐक ना मीरा, मल्हार आहे का? फोन स्पीकरवर टाक ना. हे बघ, ॲग्रीमेंट साईन केलंय ना, त्यात ऑलरेडी मेन्शन्ड आहे डबल शिफ्ट, ओव्हर टाईम सगळं काही करावं लागणार. अच्छा, असा डाव केलाय म्हणजे आता तिने. मीराला त्रास व्हावा म्हणून मल्हारला तिथे मुद्दाम अडकावून ठेवतीये. सॉरी यार मल्हार, आमच्यामुळे तुला डबल शिफ्ट करावी लागतेय. नाही नाही, यात कोणाची काही चूक नाहीये. मी करेन मॅनेज सगळं. मीरा, मला लेट होणार आहे हे सांगायला तुला फोन केला होता. हा चल बाय. मीरा, काय ग इथे काय करतेस? काही नाही, असं सहज. मीरा, तू रडतीयस? नाही नाही, ते काहीतरी गेलंय बहुतेक डोळ्यात. मलाच सांगतेस हे? मीरा, लहानपणापासून ना माझ्या डोळ्यात असं बरेच वेळा काही ना काहीतरी जात आलं. सांग काय झालं? मीरा, दादा म्हणतेस ना, मग मोकळेपणानं सांग बघू. मी सलून सुरू केलंय ना, म्हणून कोको मॅम खूप त्रास देत आहेत मल्हारला. त्याचं गिल्ट आलंय मला. इथं होतच राहणार ना. तुम्ही काहीतरी चांगलं करू पाहताय बघितल्यावरती त्या कोको मॅडमच्या डोळ्यात ते खुपणार आणि त्या त्रास देणार. असंच असतं का आयुष्यात? आता माझ्या ऑफिसमध्येच बघ ना, मागच्या आठवड्यातला माझा परफॉर्मन्स रिपोर्ट खूप चांगला आला. बॉस खुश होते, पण काही लोकांना नाही आवडली. मग काय, त्यांनी कुरबुरी सुरू केल्या. बॉस ते कान भरणं सुरू केलं. सिनियर्सकडे उगाच कंप्लेंट करायला सुरुवात केली. मग मी माझं काम करत राहिलो, करत राहणार. प्रत्येक आठवड्याला माझा परफॉर्मन्स रिपोर्ट चांगला करत राहणार. आपल्या हातात काय? आपल्या हातात मेहनत करणं. आपण करत राहायचं. मीरा, अडचणी या येतच राहणार आहेत. सलॉन असो, आयुष्य असो, त्यांना बाजूला करून, त्या अडथळ्यांना पार करून आपल्याला आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहावी लागणार. मध्ये मी जेव्हा खचलो होतो तेव्हा मला कोणी सांभाळून घेतलं होतं? त्यातनं मला कोणी बाहेर काढलं होतं? आणि आज तीच व्यक्ती अशी इथे रडत बसणार आहे? मीरा, अगं आपण काहीतरी जेव्हा वेगळं करतो ना, तेव्हा 4 लोक वाईट बोलणारे असतील तर असू देत. 2 लोक चांगले बोलणारे असतील ना, तर आपण त्यांच्याबरोबर आपली वाटचाल करत. आपली जी लोक आहेत, मग 1, 2, 3, 4 त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहायची. कारण का मनात आपल्याला माहिती असतं ना की आपण जे करतोय ते चांगल्या वृत्तीनं करतोय, चांगल्या मनानं करतोय. कोणाचंही वाईट चिंतत नाही आहोत, कोणाचंही नुकसान करत नाही आहोत, हो की नाही? हा, आता हे असे सगळे प्रकार होत राहतील.
आज कोको मॅडम, उद्या अजून कोणतरी दुसरं येईल, मग तिसरं येईल. तू जेवढी यशस्वी होत जाशील तेवढे हे लोक वाढतच जाणार. त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, खचायचं नाही, असं धीटपणे उभं राहायचं आणि चालत राहायचं. हा मला माहिती आहे, म्हणजे इतकं सोपं नाही ते. हे आपल्या घरचे सपोर्ट करणार नाहीत, घरातनं त्रास, त्यात कोको मॅडमचा त्रास, हे होत राहणार. पण तू आणि मल्हार एकमेकांबरोबर खंबीरपणे उभं राहून त्यातनं मार्ग काढायचा. जेव्हा तू यशस्वी होशील ना, तेव्हा तोच मल्हार सगळ्यांना असं ओरडून ओरडून सांगेल, या 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 स्टार मीराचा मी नवरा आहे. मीरा, एक सांगतो, कधी विसरू नको, जब तक लहरों पे सवार ना हो तो समुद्र पार नहीं होता. सवार व्हायचं, नाव टाकायची त्या समुद्रात आणि जात राहायचं आपल्या ध्येयाकडे. किती उंच उसळलेला लाटा येऊ दे, किती वारा येऊ दे, आपलं शीड पकडायचं आणि जात राहायचं, थांबायचं. काय थँक्यू. काय थँक्यू? जमणार आहे ना? चला, राणी व्हायचंय ना मग.